पाय दुखो, पायामध्ये मुंग्या येऊ, भूक लागो, काही हो, मात्र प्रवचन ऐकायची. भंतीजी बसलेत, आर्याजी बसल्या, छान प्रवचन करत आहेत. उठायची इच्छा होते मात्र उठत नाही. मात्र त्याला फळ मिळते की नाही? एखादा व्यक्ती की ज्याने मेहनत केली आणि त्याला फळच नाही भेटलं, असं होऊ शकत नाही. एक विद्यार्थी आहे की जो 99% अभ्यास करेल आणि 99% अभ्यास केल्याच्या नंतर त्याला पास नाही होणार, असं होऊ शकते का कधी? कधीतरी आपण आपल्या जीवनाच्या अभ्यासामध्ये म्हणा किंवा शैक्षणिक कार्यामध्ये म्हणा कमी पडतो. त्यामुळेच आपल्याला काय होत असते तर गुण कमी मिळतात, आपली वाहवा कमी मिळते. म्हणून फुलासारखं म्हणा. कसं? फुलासारखं. फुल किती सुंदर दिसते. सुंदर असले तरच फुल म्हणतात, नाही पाकडी म्हणली की फुल म्हणता का? नाही. पाकडी जुळवून ते काय आहे, ती उमलली कळी. कळी उमलल्याच्या नंतर सुंदर दिसायला लागते, तेव्हा तिला फुल म्हणतात. जे सुंदर आहे त्यालाच घेतात, चांगल्या फुलालाच घेतात की नाही? वाईट फुलाला घेतात का? नाही घेत. असं जीवनामध्ये चांगले गुण प्रत्येकामध्ये, चांगल्या गुणाचा जर विकास केला तर मनुष्यामध्ये प्रत्येक जण चांगले, प्रत्येक व्यक्ती चांगला आहे, सत्पुरुष आहे. प्रत्येकामध्ये सत्पुरुषाचे गुण आहेत. प्रत्येक जण पुण्य संपादन करू शकतात. भगवान बुद्ध म्हणतात की प्रत्येक जण शिलाचं पालन करू शकतात. प्रत्येक गृहस्थ या शिलाचं पालन करू शकतो. पंचशील असेल, अष्टशील असेल, तुम्ही धारण करू शकता. कालच पौर्णिमा झाली. माघ पौर्णिमेचं महत्त्व आपल्या सगळ्यांना माहिती आहे. वेगवेगळ्या ठिकाणी धम्मपरिषदेला तुम्ही गेले असाल, कोणी घरी साजरी केली असेल की याच पौर्णिमेच्या दिवशी भगवान बुद्धाने काय केलं? महापरिनिर्वाणाची घोषणा केली. हीच ती पौर्णिमा आहे की पौर्णिमा झाली दुसरा दिवस, जसा आजचा दिवस. आजच्या दिवशी भगवान बुद्धाने पहिल्या दिवशी काय केली? महापरिनिर्वाणाची घोषणा केली. दुसऱ्या दिवशी काय तर वैशालीचं अंतिम दर्शन घेतलं की आता मी पुन्हा वैशाली नगरीमध्ये येणार नाही. माझं शेवटची भेट आहे वैशालीची. पण वैशालीचे लोक खूप भावुक झाले. सगळ्यांना दुःख वाटलं की आता भगवंत पुन्हा येणार नाही, भगवंत आपल्याला भेटणार नाही. म्हणून सगळे भगवंताकडे बघू लागले. भगवंताने सुद्धा वैशाली नगरीकडे वळून पाहिलं आणि आपलं जे पात्र आहे ते पात्र वैशाली नगरीला छडीच्या लिच्छवी लोकांना दिलं. लिच्छवींनी सुद्धा त्या पात्रावर खूप मोठा स्तूप बांधला. आजही वैशाली नगरीमध्ये तो स्तूप. याच पौर्णिमेच्या दिवशी काय झालं? घंटे काही कालावधीच्या नंतर भगवान बुद्धाचे प्रशिक्षक यांचे सुद्धा परिनिर्वाण झाले. या पौर्णिमेचे महत्त्व जाणून आपण सर्वजण नाही तर काही ना काही लोक ज्यांनी सील पालन केले, आजचे शिलाचे पालन असेल, कोणाला आजचे पालन नसेल तरी लोकांना सांगता तरी तुम्ही हा पौर्णिमा भाव ध्यानात ठेवा की पौर्णिमा आहे, आज चुकीचं काम नाही करायचं. आज पौर्णिमा आहे. कोणाला माहीत असते, कोणाला माहिती नसते. नंतर माहीत झाल्याच्या नंतर जेव्हा मनुष्य जागा होतो तो व्यक्ती की जो मूर्ख आहे, स्वतःला मूर्ख असल्याची त्याला समज असते की मी मूर्ख आहे, मात्र मूर्ख असूनही स्वतःला शहाणा समजतो तो व्यक्ती खरोखर मूर्ख आहे, असं भगवान बुद्ध म्हणतात. ह्याच सगळ्या गोष्टी, हा शील सदाचार कुठे निर्माण झाला? आपल्या भारतामध्ये. भगवान बुद्धाने उपदेश कुठे दिला? आपल्या या भारत भूमीमध्ये. आणि याचं अनुसरण कोण करते? विदेशी लोक. श्रीलंकेमध्ये काय चांगले लोक आहेत, मात्र ते लोक चांगले कशामुळे झाले? आपल्यामुळे झाले. आपण चांगला आहो की नाही? मग आपणही चांगला आहो, आपल्यामध्येही ते गुण आहेत, मात्र त्या गुणांचा विकास होणं गरजेचं आहे. यासाठी काय गरजेचं आहे? संस्कार. कोणी व्यक्ती जन्माने मोठा होत नाही तर त्याच्या कर्माने आणि त्याच्या संस्काराने मोठा होतो. 1956 ला बाबासाहेबांनी आपल्याला दीक्षा दिली. दीक्षा दिल्याच्या नंतर काय झालं? आपल्याला जसं या 70 वर्षामध्ये काही कालावधीपर्यंत तर खूप लोक अंधश्रद्धेच्या जाळ्यामध्ये उठलेले होते. आजही त्या जाळ्यामध्ये आहेत. आजही शिक्षणाचा अभाव आहे, आजही मतभेद आहे, आजही स्त्री पुरुष समानता नाही, आजही स्त्रियांना स्वतंत्र नाही. सगळे म्हणतात स्वतंत्र आहे, स्त्री शिकली, प्रगती झाली, मात्र मर्यादित आहे. आणि ज्या स्त्रीला अधिकार मिळाला तिला अधिकाराचा फायदाच घेतला. मात्र त्या अधिकाराला जतणूक करून ठेवणं आपलं प्रत्येकाचं काम आहे. जसं की आज हजारो वर्षापासून विदेशी राष्ट्र, श्रीलंकेमध्ये तुम्ही बघा की ते कसे संस्कार करतात.
3 वर्षाचा मुलगा झाला किंवा समजदार झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी प्रत्येक मातापित्यांना कंपल्सरी आहे की आपल्या घराच्या परिसरामधील विहारामध्ये ते धम्मा जे काही स्कूल आहे त्या स्कूलमध्ये पाठवतात, जिथे धम्माचे उपदेश शिकवले जातात. कसं आहे महापुरुषाचं जीवन, कसं आहे शील सदाचार, प्रत्येकाला शिकवलं जाते की बाबा हिंसा करू नये. आम्हाला हजारो लहान लेकरांना कोणी सांगत नाही, जाऊ द्या लहान आहे त्याला समजत नाही, मोबाईल देतात आणि खेळायला देतात. तिकडे मोबाईल नाही, तिकडे मोबाईलचा काही एक प्रश्नही नाही. म्हणजे लहान लेकरांना मोबाईल आहे असं नाही की मोबाईल नाही, मोबाईलशिवाय जगच नाही, मोबाईल आहे. मात्र लहान लेकरांना मोबाईलपेक्षा संस्कार महत्त्वाचे. त्यांना शिकवलं जातं, कंपल्सरी आहे की त्यांना पौर्णिमेची सुट्टी असते. पौर्णिमा आली, सुट्टी आली म्हणजे विहारात जावं लागतं. विहारात गेल्याच्या नंतर काही ना काही परिवर्तन तर होतेच. मोठ्या प्रमाणामध्ये संघ जे आहे भिक्खू भिक्खुणी असतील, हे मोठ्या प्रमाणात असल्यामुळे सहजपणे त्यांना धम्मोपदेश ऐकायला मिळतात. धम्मदेशना कशी होते श्रीलंकेमध्ये, धम्म आसन असते. पूजनीय संघ भरपूर प्रमाणामध्ये इथे श्रीलंकेमधून प्रशिक्षित आहे. पूजनीय वंदनीय अय्याजी, बुद्धकन्याजी ह्या सुद्धा श्रीलंकेमधून 8 वर्ष प्रशिक्षित आहेत. मी फक्त 2-3 वर्षच राहिले, 2-3 वर्ष झाले माझे त्या ठिकाणी. फारसा अनुभव नाही, पण जेवढा अनुभव झाला तेवढ्या अनुभवातून ही निदर्शनात येते की त्या व्यक्ती, ते जे लोक आहेत, जर कोणी घरातली व्यक्ती सिरियस आहे आता मरणाच्या खाईमध्ये, तरी सुद्धा पूजनीय संघासाठी काय तर भोजनदान घेऊन, आम्ही ज्या सेंटरला होतो त्या सेंटरला एक दिवस एक उपास म्हणजे खूप म्हातारे आई बाबा होते, ते घेऊन आले भोजन आणि शेजारच्यांना सोबत आणलं. घेऊन आल्याच्या नंतर आर्याजींनी सांगितले, जे आमच्या मोठ्या आर्याजी तिथल्या गुरु जे आहेत त्यांनी सांगितलं की काय यांचा मुलगा याला डेंग्यू झाला आणि तो काय हॉस्पिटलला ॲडमिट आहे. मुलगा हॉस्पिटलला ॲडमिट आहे, डेंग्यू झाला, भयानक अवस्थेत झुंजत आहे, तरी मनामध्ये भाव काय श्रद्धावान व्यक्ती प्रिय होतो. भगवान बुद्ध म्हणतात, तुम्ही अप्रियच ऐकलं. प्रिय कोण होतो? तो जो श्रद्धावान आहे आणि त्याच्यामध्ये खरोखर श्रद्धा आहे. श्रद्धावानाला जेव्हा श्रद्धावान म्हटलं जातं तेव्हा तो प्रिय होतो. खरोखर गड्या किती श्रद्धावान लोक आहेत ते, किती सीलवान लोक आहेत. सीलवान व्यक्तीला जेव्हा सीलवान म्हटलं जातं तेव्हा तो प्रिय होतो. श्रद्धावान आहे, सीलवान आहे, त्यांची ती श्रद्धा आहे की त्या श्रद्धेच्या बलाने काय तर 3 रत्नाच्या प्रती असीम श्रद्धा. एखाद्या डॉक्टरवर पण एवढा विश्वास नाही तेवढा बुद्ध धम्म संघ या 3 रत्नावर ते विश्वास करतात आणि विश्वासाने संघाला काय करतात तर संघाचा आधारस्तंभ बनतात. संघाला कुठलेही कामं करण्याची गरज नाही, सगळी कामं उपासक उपासिका करतात आणि खूप आनंदाने करतात. प्रत्येक कार्यामध्ये खूप आनंद, एक वेगळा आगळा सकारात्मक जो काही त्यांचा उल्हास असतो तो त्यांच्या चेहऱ्यावरून दिसून येतो. आज इथे बसलेल्यांपैकी जे लोक आहेत त्यांच्यामध्ये एक वेगळा आनंद आहे. काहींमध्ये आनंद आहे, काहींमध्ये नैराश्य आहे. कोणी म्हणते कमी लोक आले यावर्षी, कोणी म्हणते अरे लय धम्म परिषद झाल्या, कालच धम्म परिषद होती, कोणी म्हणते आजही धम्म परिषद आहे. कमी लोक आहेत. काही लोक तर निराश जो आहे भाव, जो निराशेचा भाव आहे तयार कोणी केला? तुमचे डोळे, तुमचे कान, तुमचा माइंड इकडे तिकडे भटकत आहे ना. ह्या शरीराच्या तुमच्याच अवयवाने दुःख कोणाला झालं हो? तुम्हालाच झालं. आणि हे जाणलं जातं विदेशी राष्ट्रामध्ये की हे शरीर, ज्यावेळेस आम्ही त्या व्यक्तीला विचारलं की आई तुमचा मुलगा तर दवाखान्यामध्ये भरती आहे आणि त्याने खूप भयानक असा आजार झाला, डेंग्यू म्हणजे खूप भयानक आजार आहे, तर त्या भयानक आजाराला मंगलमैत्री करण्यासाठी, त्यांना आशीर्वाद करण्यासाठी काय आहे तर भोजनदान देते. आम्हालाही माहीत नाही उद्या मुलाच्या शोकामुळे आम्हालाही जास्त दुःख होईल. त्यांनी काय म्हटलं की या मुलाच्या दुःखामुळे आम्हालाही जास्त दुःख होईल आणि मुलाच्या आजारामुळे आम्ही घरीच कितपत पडलो तर हेही पुण्य होणार नाही. पुन्हा कमी जास्त दुसरं दुःख निर्माण झालं तर हे जे आजचं वर्तमान कालावधीमध्ये करायचं जे पुण्य आहे ते दूर राहील. असा विचार तुम्ही प्रत्येकाने केलात तर उद्याचं काही हो, मात्र आज पुण्यकर्म करायचे. उद्या कुठे असू, केव्हा असू, काय करू कोणाला माहीत नाही. मात्र आज तुम्ही धम्मपरिषदेमध्ये आहात म्हणून इकडे तिकडे भटकल्यापेक्षा तुम्ही इथे जे बसलेले आहात तेच काय खरे धम्मवान व्यक्ती आहेत. त्यांच्यामध्येही धम्म आहे, मात्र चलबिचल धम्म आहे. धम्म प्रत्येकामध्येच असतो. बाबासाहेबांचे नाव घेतले की सगळ्यांच्याच अंगावर काट येतं है ना, सगळ्यांचंच रक्त सरसरतंय. मात्र केवळ रक्त सरसरण्या एवढे पुरे मर्यादित बाबासाहेब नाहीत.
जो बाबासाहेबांनी तुम्हाला शुद्ध स्वरूपातील धम्म दिला, हा तुमच्याच भारतभूमीमधला आहे, तुमच्याच या जन्मभूमीमधला आहे. त्याला तुम्हाला आत्मसात करावे लागेल, तुम्हाला धारण करावे लागेल. जसं मी तुम्हाला श्रीलंकेचे उदाहरण सांगत असेल की आजारामध्ये सुद्धा त्यांची श्रद्धा तीन रत्नाच्या प्रती आहे. त्यांच्या जीवनामध्ये कोणाचा वाढदिवस, त्याला वाढदिवस आपल्याकडे खूप छान साजरे होतात. तुमच्याकडे कशा होतं, कोणी हॉटेलला करते, कोणी बोलवते भंतीजीला, आर्याजीला, घरी वंदना परित्राण घेते. मात्र कोणाला काही घेणं देणं नसते. बड्डेचा केक कापला, चॉकलेट वाटले, झाला बड्डे, है ना. तर ह्या सोबतच श्रीलंकेमध्ये कसे वाढदिवस करतात, केवळ वाढदिवसाला ते पण लोक केक कापतात, असं नाही केक नाहीत कापत म्हणून. तेही लोक आनंद उल्हास करतात, का की ते पण मनुष्य आहेत ना, तुमच्यासारख्या भावना त्यांना पण आहेत. भाषा वेगळी असली म्हणून काय झालं, ते पण मनुष्य आहेत, ते पण बुद्धिजीवी प्राणी आहेत. आपणही बुद्धिजीवी प्राणी आहोत. मात्र त्यांची बुद्धी कशा प्रकारे काम करते, पहिले तीन रत्नांच्या प्रति श्रद्धा जागृत करते, शील जागृत करते, त्यांचं समर्पण, कंजूस नाही ते काय समर्पण दिसतं, कशा प्रकारे समर्पण गरजेचं आहे. त्यानंतर त्यांच्यामध्ये असलेला प्रज्ञेचा गुण ते विकसित करतात. या प्रज्ञेच्या बलाने तीन रत्नांना वंदन करू. जर एखाद्या वेळेला शक्यच नसेल काय, तर याच जन्मदिनाच्या निमित्ताने तुमचं रेडिओ चॅनल असेल किंवा कुठे यूट्यूब असेल किंवा कुठे TV चॅनल असेल, तर त्या चॅनलला जाहीर अशी धम्मदेशना असते की या व्यक्तीच्या जन्मदिनाच्या निमित्ताने, या व्यक्तीच्या जन्मदिनाच्या निमित्ताने आज सायंकाळी आदसावस हा येतं. हे अशा प्रकारे काय 6 वाजता अशा प्रकारे वाढदिवसाच्या निमित्ताने ही धम्मदेशना आयोजित आहे. या पंडितजीची धम्मदेशना आयोजित केलेली आहे. प्रसिद्ध असे धम्मवान, त्रिपिटकाधारी, शीलवान, गुणवान अशा संघाची ती काय करतात, पूजा करतात. आणि पूजनीय संघाचं धम्मदेशना सगळ्या लोकांसाठी जाहीर ठेवतात की तुम्ही सुद्धा या धम्मदेशनेचा लाभ घ्या. घरी बसून उठल्या बसल्या ठिकाणी त्या लोकांना त्या धम्माचा लाभ होतो. मग मला सांगा, आपल्या इकडे असं होते का जाहीर धम्मदेशना? धम्मपरिषदेत वर्षभरात एकदा ऐकली का वर्षभर वाट पाहावं लागते की धम्मपरिषदेची धम्मदेशना कधी ऐकायला भेटते? ते पण धम्मदेशना विधिवत असते. धम्मदेशनेसाठी धर्मासन असते आणि त्या धर्मासनावर जे धम्मदेशना देणारे भिक्षू आहेत, कमी कमी कधी कधी 1-1, 2-2 तास, 4-4 तास भंतेजीचे प्रवचन चालते. मात्र उपासक इकडेच तिकडे सुद्धा हालत नाही. का नाही हालत? संस्कार आहेत की बुद्धाचं वचन चालू असताना मधात उठू नये. का मधात उठलं म्हणजे बुद्धाच्या वचनाचा अपमान होतो. मधात बोलू नये बुद्ध वचन चालू असताना. का की आपण बोललो हे आपल्या वाणीचं तर कर्म झालंच, मात्र आपण बुद्ध वचनाला अडचणी निर्माण केला म्हणून आपलं कुशल बनते. भीतात ती लोक छोट्या सुद्धा गुन्ह्याला, छोट्या सुद्धा चुकीला घाबरतात की चूक आहे, गुन्हा आहे. मग असे नाही की बाबा मी विद्वान आहे, मी काही पण करू शकतो. विद्वान, पंडित, ज्ञानी संघ सुद्धा तेथे बसण्याची व्यवस्था असते. पूजनीय संघामध्ये जे काही कोणी व्यक्ती निमंत्रित आहे त्यांची धम्मदेशना चालू असते. सर्वजण शांततेने धम्मदेशनेचा लाभ घेतात. सुंदर असं स्थान, जे काही स्थान आहे, अधिष्ठान आहे, धर्मासन आहे की ज्यामधून धम्मदेशना देता येईल असं धर्मासन सजवलं जातं. उपासकांद्वारे त्यांना याचना केली जाते की पूजनीय भंतेजी, पूजनीय आर्यजी, आम्हाला धम्मोपदेश देऊन उपकृत करण्यात यावं. आणि त्यानंतर पूजनीय भंतेजी संपूर्ण लोकांना जे शुद्ध धम्म आहे, आम्ही तुम्हाला वरवर सांगतो, नाही सांगितलं तुमच्या भाषेत तर समजत नाही. आता तुम्हाला म्हणलं पंचउपादान स्कंद, नामरूप, संज्ञा, संस्कार, त्याच्यानंतर 4 आर्य सत्य, दुःख समुदय. अरे हे काय बाबा, काय आर्यजी सगळं डोक्याच्या वरून गेलं. भगवान बुद्ध सुद्धा म्हणतात की लोकांच्या लोकभाषेमध्ये उपदेश करा. तुम्हाला तुमच्या भाषेमध्ये सांगावं लागेल. तुम्हाला जर सखोल भाषेमध्ये सांगतो म्हटलं काय माहीतच नाही ना. यासाठी महत्त्वाचे की संस्कार होणे. आपल्यालाही त्या संस्काराची गरज आहे, तुमच्या मुलाबाळांना त्या संस्काराची गरज आहे. धम्मसंस्कार प्रत्येकाला महत्त्वाचे आहेत. त्या ठिकाणी 3 वर्षाचं बाळ झाल्याच्या नंतर त्याला बोलायला चालायला आल्यानंतर त्याला बुधूसर नाही म्हटलं जातं, म्हणायला लावलं जातं. आपल्या इकडे पहिले मम्मी म्हण, पप्पा म्हण, चिऊ म्हण, काऊ म्हण, है ना. बाळा चिऊ काऊ, तिकडे तसं नाही. चिऊ नाही, काऊ नाही, माऊ नाही, काहीच नाही. तिकडे बुद्धाचं स्मरण करायला सांगतात. बुद्धानुसती, धम्मानुसती, संघानुसती याचं स्मरण करायला लावतात. का मग ते त्या मुलांमध्ये ते संस्कार रुजल्यामुळे विद्वान पंडित त्या ठिकाणी निर्माण होतील की नाही.
घरामध्ये जर खूप काही धम्माचं वातावरण असेल, ते सहजपणे कोणीही प्रबंधित होत असतील, त्या प्रबंधित होण्यासाठी त्यांना पूर्व प्रशिक्षण दिलं जातं. जसं विधिवत आहे तशाच प्रकारे त्यांना श्रामणेरही तुम्ही एका दिवसासाठी बना किंवा 10 दिवसासाठी बना, मात्र विधिवत बनवलं जातं. उठलं आणि सुटलं असं नाही. विधिवत झाल्याच्या नंतर कोणतीही डिग्री जर तुम्ही म्हणले की आता 10वी